नमस्कार मित्रांनो, आगरी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर आता आपण चाललेलो आहोत हरिहरेश्वर। कुठे चाललो? बीचवर एन्जॉय करायला। तर चला मज्जा करायला। तर चला पाहूया आज हरिहरेश्वरची मज्जा। आपल्या बरोबर आहेत शार्वी, ओम, दीपा, बाबा, रत्ना, समीर आणि आई। तर चला आता निघूया हरिहरेश्वरला। पहिले आपल्या पालीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया, श्री बल्लाळेश्वर दर्शन घेऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला। मंदिरात कॅमेरा बंद करावा लागेल, तर आता दर्शन झाल्यावर भेटूया। गणपती बाप्पाचे सकाळ सकाळी खूप छान दर्शन झालेले। आता आपण एक ग्रुप फोटो काढूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया। आमचा सगळ्यात छोटा सदस्य निमेश प्रवास खूप एन्जॉय करतोय। चला तर आपण आता पोहोचलेलो आहोत हरिहरेश्वरला। आता सगळे गाडी पार्किंग करून निघूया हरिहरेश्वरच्या मंदिरात। खूप छान वातावरण आहे, पण पार्किंग पाहून गर्दी खूप असेल असं वाटतं। खूप गर्दी वाटते, पाहूया। मंदिर परिसरात तर खूप गर्दी दिसतेय, पण खूप छान वाटतोय। पाहूया पुढे किती गर्दी आहे। मंदिरात जाताना रस्त्याच्या दुतर्फा खेळण्यांची वगैरे खूप छान दुकान आहे। लहान मुलांना खेळणी हवे असली, गॉगल हवे असले तर इथे खूप छान भेटून जाते। पाहूया अजून काय काय पाहायला मिळते ते। शाळेतील मुलांच्या सहली वगैरेही खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत। चला तर आता इथे आपण बाप्पासाठी फुले, दुर्वा, बेल वगैरे घेऊया, नारळ वगैरे, आणि बाप्पाच्या दर्शनाला जाऊया। श्री देव हरिहरेश्वर काळभैरव मंदिर संस्थान। चला तर आता आपण मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत। दीपस्तंभ खूप उंच आहेत। मंदिर परिसर खूप छान आहे। जुना कौलारू मंदिर आहे। पाहूया अजून पुढे मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारूया। अपेक्षेपेक्षा गर्दी खूप कमी वाटते, लाईन छोटी आहे। महर्षी अगस्त्य ऋषी स्थान, श्री काळभैरव मंदिर। चला मंदिरात जाऊया। आता मोबाईल कॅमेरा बंद करावा लागेल। तुम्हाला काळभैरव देवांचे दर्शन फोटोद्वारे घडवतो। काळभैरवांचे छान असे दर्शन झालेले आहे। आता आपल्याला श्री हरिहरेश्वर मंदिरात जायचं आहे। इकडे बघ, लपतच कशाला?
इथे मुख्य मंदिर काळभैरवांचे आहे आणि नंतर हरिहरेश्वरांचे दर्शन घ्यायचे आहे. चला तर आता इथल्या मान्यतेनुसार आपले काळभैरवांचे दर्शन तर खूप छान झालेले आहे. आता श्री हरिहरेश्वर मंदिरात जाऊया आणि देवाचे दर्शन घेऊया. श्री हरिहरेश्वर मंदिर प्रवेशद्वार. चला तर आता कॅमेरा बंद करूया आणि दर्शन घेऊया. सकाळी लवकरच आल्यामुळे दर्शन खूप छान झालेलं आहे. तुम्ही पण येताय तर जरा लवकरच या, नंतर गर्दी खूप होती. चला तर आता थोडंसं फोटो सेशन करूया. दोन्ही मंदिराचे दर्शन झाल्यानंतर हा प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्ग हा डोंगर आणि समुद्र किनारा असा मिळून एक कोस होतो, म्हणूनच ह्याला कोसाची प्रदक्षिणा असेही म्हटले जाते. डोंगरावरून दिसणारे मंदिराचे कळस आणि साईडचा परिसर. डोंगराच्या पायऱ्या चढून सर्व थकलेले आहेत, तर चला आता थोडंसं आपण थंडगार सरबत पिऊया, म्हणजे परत रिफ्रेश वाटेल आणि पुढील प्रवास करूया. मला माहिती असं तिथून सरबत घेतला तिथून. हो, मला पण नाही माहिती एवढा. हे जा, तुम्हाला जायचं प्रश्न. 100-150 पायऱ्या उतरल्यानंतर समुद्राचा हा सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. पण आपण थकलेलो असल्यामुळे आपण काही खाली उतरत नाही आहोत. इथूनच तुम्हाला हा नजारा दाखवतो. चला तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. आता मंदिरामध्ये खूप गर्दी झालेली आहे. आता दर्शनासाठी खूप लाईन आहे. आपण लवकरच दर्शन करून घेतलं. इथे तुम्हाला कोकणातील मेवा म्हणजे कोकम सरबत, आवळा सरबत, आंबा पोळी वगैरे सगळं भेटून जाईल. तर चला आता भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.